नमस्कार मित्रांनो, आम्ही का फ्लॅटमध्ये राहत होतो. मी, माझी आई, भाऊ आणि वहिनी असे आम्ही 4 जण फ्लॅटमध्ये राहत होतो. माझा भाऊ जॉब करायचा, आई आणि वहिनी घरी राहायचे. मी पण जॉब करत होतो. आमचे सर्व सुरळीत चालू होते. आमच्या फ्लॅटमध्ये एक आमच्या वहिनीची मैत्रीण राहत होती. तिचे नाव मयुरी होते. पाहायला सुंदर होती. ती माझ्या वहिनीची मैत्रीण होती. तिचा नवरा पण एका चांगल्या कंपनीत कामाला होता, पण तो जास्त करून बाहेरच राहायचा. म्हणून तिला घरी एकटे बोर व्हायचे. म्हणून ती आमच्याकडे येऊन बसायची. ती माझ्यासोबत बोलायची, पण जास्त नाही. आणि मला पण तिच्या सोबत जास्त बोलले बरोबर वाटत नव्हते. ती वहिनीची मैत्रीण आहे याच नात्याने मी तिच्यासोबत बोलायचो. कधी कधी मला ती कामे सांगायची, तर मी ऐकून घ्यायचं. पण माझ्या वहिनीला म्हणायचं की, वहिनी मला काम का बर सांगते. तर वहिनी म्हणायची, त्याच्याकडे कोणी आहे नाही आणि ती माझी मैत्रीण आहे. त्यामुळे तिने मलाच विचारले होते. मीच म्हटले होते सांगत जा काम म्हणून तुला, म्हणून सांगते. मी म्हणालो, ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणून मी काम ऐकतो. वहिनी पण ठीक आहे म्हणाली. तसा मयुरी जवळ माझा नंबर होताच, कारण वहिनीनेच तो दिला होता. एकदा मी वहिनीला म्हणालो होतो, वहिनी माझा नंबर तुमच्या मैत्रिणीकडे कसा आला. तर म्हणाली, मीच दिला होता, कारण तिला काहीतरी सामान आणायचे होते, म्हणून ती मला तुझा नंबर मागत होती, म्हणून मी तिला तुझा नंबर. मी म्हणालो, हो मला तिचा फोन आला होता आणि मला येताना सामान आणायला सांगितले. पण वहिनीच्या मैत्रिणीचा स्वभाव हा फार मनमोकळा होता. ती बोलताना फार मनमोकळ्यापणाने बोलायची. त्यामुळे मला पण तिच्यासोबत बोलणे आणि तिचे काम ऐकणे चांगले वाटत होते. तिचा नवरा आठवड्यातून 3 दिवस घरी असायचा आणि कधी कधी तर महिन्यातून काही दिवस. कारण त्याच्याकडे आजूबाजूचे काम होते, त्यामुळे तो आपल्या कामात व्यस्त राहायचा. म्हणून वहिनीची मैत्रीण आमच्याकडे गप्पा गोष्टी करायला यायची. तसे मला पण चांगले वाटत होते, कारण माझ्या वहिनीला पण कंपनी मिळाली होती आणि हे दोघेजणी फार हसत खेळत गप्पा गोष्टी करायच्या. त्यामुळे घरात पण छान वाटायचे. पण आधीपेक्षा जास्त ती मला काम सांगायची आणि माझ्या जवळ जवळ करायची. तसेच माझ्या सोबत अगोदरपेक्षा जास्त बोलायची. मला हे सर्व काही समजत नव्हते, पण तिचे बोलणे चांगलं असल्यामुळे मी पण काही बोलायचो नाही. आणि मला एक दिवस घरी खुशखबरी ऐकायला आली. माझी वहिनी प्रेग्नेंट आहे. आता मला पण फार चांगले वाटत होते, कारण घरी लहान बाळ येणार होते. सर्व जण वहिनीची काळजी घेत होते आणि मयुरी पण येऊन बसायची आणि गप्पा गोष्टी करायची. कधी कधी माझ्या रूम मध्ये पण यायची आणि असेच दिवस जात होते. हळूहळू काही महिने निघून गेले. आता 7 महिने वहिनीला झाले होते. तसेच मयुरी वहिनी पण माझ्या सोबत आता जास्त बोलत होतो आणि मला पण थोडे थोडे बोलणे आवडत होते. आता मी तिच्या सोबत बोलू लागलो होतो. ती मला कामे सांगायची. कधी कधी आम्ही मार्केट पण जात होतो. मला ती आता आवडू लागली होती आणि काही काही गोष्टीत तिचे वागणे पण तसेच दिसून येत होतो. आणि एकदा दादा म्हणाला, मी आणि तुझी वहिनी तिच्या आईकडे जात आहे, कारण इकडून सर्व गोष्टी लांब होतात आणि वहिनीची डिलिव्हरी पण तिकडून होणार आहे. मी तिथेच राहील आणि अधून मधून येत जाईल. तो आणि आई बरोबर राहा आणि काही लागले तर मयुरीला सांगा. मी ठीक आहे दादा म्हणालो आणि काही दिवसाने दादा आणि वहिनी गेले. आता मला खूप बोर होत होते, तर मी मयुरी वहिनीकडे जाऊन बसायचो. ती पण मला म्हणायची, तुझी वहिनी होती तर मला फार छान वाटत होते, पण आता मला खूप बोर होते. मला विचारले, तुला पण होत असेल ना बोर. तर मी म्हणालो, मला पण होते, पण आता तुम्ही आहे ना, म्हणून जास्त बोर नाही होणार असे बोलल्यावर ती माझ्याकडे पाहू लागली आणि मी म्हणालो, तुम्ही फार छान बोलता, मला तुमचे बोलणे फार आवडते. तर ती मला गमतीने म्हणाली, माझे बोलणेच आवडते की अजून काही. मी पण गमतीने म्हणालो, आवडते, पण आता सध्या बोलणेच. माझे असे दुहेरी बोलणे तिला समजले होते, पण आता आमच्या अशाच गोष्टी व्हायच्या. आता तर आम्ही गमती पण करू लागलो आणि कधी कधी मी तिच्या खोडी पण काढत होतो, पण मला ती काही म्हणायची नाही. आणि काही दिवस असेच गेले, पण आता आमचे वागणे थोडे वेगळे झाले होते आणि आम्ही एकमेकांचे होऊ लागलो होतो. एक दिवस दादा आला आणि आईला घेऊन गेला आणि मला म्हणाला, वहिनीला आईची आठवण येत आहे तर
मी तिला घेऊन जात आहे. 2-3 दिवसात आईला आणून देतो, तेव्हापर्यंत तू मयुरीकडे जेवण कर. मी हो म्हणालो आणि आई आणि दादा गेले. आता तर मी घरी एकटाच होतो, त्यामुळे जॉबवरून आल्यावर फार बोर होत होते. मी फ्रेश होऊन मोबाईल पाहत होतो आणि काही वेळाने वहिनीचा कॉल आला. ती म्हणाली, जेवण करायला केव्हा येत आहे? मी म्हणालो, जेव्हा तुम्ही बोलवाल तेव्हा. मला तर भूकच लागली आहे, पण तुम्ही बोलतच नाही. अशा माझा विनोद करून मी बोलत होतो आणि ती पण मला गमतीने म्हणाली, हो ना, या तुम्ही, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जेवू घालते. मी म्हणालो, हो येतो. आता आमचे असे बोलणे नेहमी सुरू असायचे आणि आम्हाला असं बोलण्यात काही पण प्रॉब्लेम नव्हता. उलट आम्हाला असे बोलणे आवडायचे, कारण आता आमचे मन एक होऊ लागले होते. मी तिच्याकडे गेलो तर ती स्वयंपाक करत होती. मी म्हणालो, तुम्ही मला जेवण करायला बोलावलं आणि अजून स्वयंपाक तयार नाही. तर ती म्हणाली, थांबा, जेवढे थांबाल तेवढं अजून भूक लागेल आणि तेवढा चांगला जेवण कराल. मी म्हणालो, आता मी थांबू नाही शकत, कारण नका, मला खूप भूक लागली आहे. ती माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली, थांबा, देते जेवण, बस झालाच आहे. आणि आम्ही जेवण करू लागतो. जेवण करताना आमच्या गमती सुरू होत्या आणि जेवण झाल्यावर मी सोफ्यावर लेटून होतो. ती आपली कामे आटपून आली आणि म्हणाली, जेवले ना आता पोटभर, की अजून भूक बाकी आहे? आणि माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने बघू लागली. मी पण म्हणालो, नाही ना, अजून थोडं बाकी आहे. तर ती हसली आणि म्हणाली, आता काय बाकी आहे? आणि माझ्याकडे बघू राहिली. मी पण तिच्याकडे बघत होतो आणि आम्ही हळूहळू एकत्र येऊ लागलो आणि आम्ही ज्या भुकेची आम्हाला आतुरता वाटत होती ती भूक पूर्ण करू लागलो होतो. मला तर त्या जेवणाचा खूप आनंद येत होता आणि तिचा चेहरा फार सुंदर झाला होता. आम्ही त्या विलक्षण दुनियेत पूर्णपणे मग्न झालो होतो आणि ती पण मला प्रत्येक गोष्टीत प्रतिसाद देत होती. मला तर त्या भुकेचा अत्यंत जास्त प्रमाणात आनंद येत होता आणि कालांतराने आमचे पोट भरले आणि आम्ही बोलू लागलो. ती म्हणाली, अनेक दिवसापासून मी या भुकेने व्याकुळ झाले होते आणि कोणाला सांगू पण शकत नव्हते. मग तुम्ही मिळाले आणि आता मला फार छान वाटत आहे. मी पण म्हणालो, मला पण फार सुंदर वाटत आहे. आणि आता आम्ही असेच बोलत होतो, तसेच अनेक गोष्टीचा आनंद घेऊ लागलो.